ठीक आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक 2-3 हे सांगायचे तुम्हाला कोड्स वगैरे काय असते. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो ना, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये लर्निंग म्हणतो, राइट? म्हणजे लर्निंग म्हणजे शिकणे आणि त्या लर्निंगमध्ये काय लपलेलं आहे? तर लर्निंगमध्ये अर्निंग लपलेलं आहे. EARNING. म्हणजे जेवढं काय आपण लर्न करतो, त्यामधून आपल्याला काय होतं? अर्निंग प्राप्त होते. म्हणजे त्याचं मीनिंगच ते आहे, की लर्निंग इज इक्वल टू अर्निंग. तुम्ही लर्न करत जा, शिकत जा, त्यातून तुम्हाला काय भेटेल? अर्निंग प्राप्त होईल. आणि स्टीव्ह जॉब सगळ्यांना माहिती आहे. स्टीव्ह जॉब्स काय म्हटलेलं आहे? स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. म्हणजे याचं शब्दशः जर अर्थ जर आपण पाहिला, तर काय होतंय? की तुम्ही भुकेलेले राहा आणि वेडे राहा. वेडे फुलिश म्हणजे आपण मराठी भाषेत बावळट वगैरे म्हणतो. मग त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की असं आहे का काही की तुम्ही भुकेलेले राहा आणि तुम्ही वेडे राहा, असं नाहीये. तर त्याच्या म्हणण्याचा उद्देश काय आहे? ट्राय ऑलवेज न्यू थिंग्स. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही नवीन शिकत राहा आणि अ, काहीतरी नवीनच प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वी शुड नेव्हर स्टॉप लर्निंग अँड वी शुड ऑलवेज ट्राय न्यू थिंग्स. म्हणजे सतत आपण काय राहिलं पाहिजे, की लर्निंग आपलं स्टॉप नाही व्हायला पाहिजे आणि वी शुड ऑलवेज ट्राय न्यू थिंग्स. प्रत्येक वेळी आपण काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे, असं त्याचं म्हणण्याचा उद्देश होता. तर या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. ठीक आहे. आज मी काही नवीन नाही शिकवणार. फक्त जे लोक मागच्या लेक्चरला म्हणजे कालच्या मॉर्निंगच्या लेक्चरला ॲब्सेंट होते, त्यांच्यासाठी मी परत तो टॉपिक काल जे आम्ही पाहिलं, एक दोघं तीन जण फक्त होते त्या लेक्चरमध्ये. तर तेच मी रिपीट करणार आहे. आता सगळ्यात प्रथम काय चेक करायचं आहे, की तुमच्या लॅपटॉपमध्ये जावा इन्स्टॉल आहे की नाही. ते कसं चेक करायचं? तर कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं. इथं सर्च मेनू मध्ये कमांड प्रॉम्प्ट किंवा CMD टाकलं तरी पण तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट दिसेल. इथे असं CMD असं पुट करायचं. काय इथं काय होतंय? कमांड प्रॉम्प्ट आणि याला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर इथे कमांड आपल्याला लिहायची आहे. काय? तर जावा स्पेस द्यायचा आहे. एक हायफन म्हणजे मायनसचं चिन्ह आणि व्हर्जन असं लिहायचं. व्हर्जन जावा हायफन व्हर्जन, जावा स्पेस हायफन व्हर्जन आणि एंटर करायचे. तर तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसी मध्ये जावा जर इन्स्टॉल असेल तर त्याचं व्हर्जन तुम्हाला इथं शो केलं जाईल. नाहीतर तुमच्या लॅपटॉपमध्ये जर ते जावा इन्स्टॉल नसेल तर काय होईल? तर इथं एक एरर येईल की जावा इज नॉट रिकग्नाइज वगैरे असं काहीतरी इथं मेसेज प्रिंट झालेला दिसेल. तर तो जर मेसेज दाखवला तर तुम्हाला काय करायचंय? समजायचं की तुमच्या पीसी मध्ये जावा इन्स्टॉल नाहीये. पण आत्ताचे जे लेटेस्ट लॅपटॉप आहेत त्यांच्यामध्ये जावा इनबिल्ट आहे. जावा इनबिल्ट इन्स्टॉल आहे. कंपनीनंच ते प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि नसेल, एखाद्याचा लॅपटॉप जर जुनाचा असेल तर काय करायचंय? आपलं ब्राउझर ओपन करून त्याच्यामध्ये गुगल मध्ये काय सर्च करायचंय की डाउनलोड JDK. डाउनलोड JDK ही क्वेरी आपल्याला रन करायची आहे आणि जी पहिली वेबसाईट येईल किंवा सेकंड वेबसाईट येईल ओरॅकलची, तिच्यावर आपल्याला काय करायचं? क्लिक करायचं. तर ते तुम्हाला रिडायरेक्ट करेल डाउनलोड पेजला. जावा जिथून आपण डाउनलोड करू शकतो त्या पेजला आपण रिडायरेक्ट होत आणि तिथे आपल्याला मल्टिपल व्हर्जन्स जावाचे अवेलेबल आहेत. आवाज क्लिअर आहे का माझा? पण नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवतोय.
तर ही लिंक मी आता तुमच्या आपल्या ग्रुपमध्ये पेस्ट करतोय. तुम्ही डायरेक्ट काय करा, ही लिंक ओपन करून त्याच्यावर डायरेक्ट क्लिक करून त्या पेजला तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. आणि इथे डिफरंट जेडीकेचे व्हर्जन अवेलेबल आहेत. जसं इथं जावा 22 हे जेडीकेचं व्हर्जन अवेलेबल आहे, 22, 21, जेडीके 17. तर तुम्हाला कुठलं व्हर्जन चूज करायचंय, तर जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते चूज करा. आणि तुमची ऑपरेटिंग सिस्टम कुठली आहे त्यानुसार तुम्हाला ती लिंक क्लिक करायची आहे. तर इथं लिनक्स जर असेल तुमची ऑपरेटिंग सिस्टम, तर लिनक्स साठी या दोन पैकी कुठली तरी एक लिंक, मॅक ओएस जर असेल तर ही शेवटची लिंक, आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असेल तर या दोन्ही पैकी कुठलीही लिंक तुम्ही डाउनलोड करू शकता. तर याच्यावर डायरेक्ट क्लिक केल्याच्या नंतर ते जे जेडीके आहे ते तुमच्या डाउनलोड सेक्शन मध्ये, डाउनलोड टॅब मध्ये डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर डाउनलोड्स मध्ये ते कंप्लीट झाल्याच्या नंतर, डाउनलोड कंप्लीट झाल्याच्या नंतर काय करायचंय, त्याला इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल कसं करायचं, डायरेक्ट डबल क्लिक करत जायचं आणि नेक्स्ट 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 असं करत जायचं. तर एक स्टेप मी तुम्हाला दाखवतो. इथे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जेडीके भेटेल. आता हे 20 व्हर्जन आहे, जेडीके 20 विंडोज X64. हे काय आहे X64, तर ही 64 बाईटची सिस्टम आहे. माझी जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती 64 बाईटला सपोर्ट करते. ती कसं चेक करायचं, तर दिस पीसीला राईट क्लिक करायचे, प्रॉपर्टीज मध्ये जाऊन इथे तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम वगैरे ते सगळं दाखवल. तर इथे तुम्ही पाहू शकता सिस्टीम टाईप काय आहेत माझा. हॅलो. यस यस. हॅलो. हॅलो, आवाज येतोय माझा सगळ्यांना? हॅलो सर, आवाज ब्रेक होत आहे खूप. खूप ब्रेक होतोय का? एक मिनिट, मी फक्त रिजॉईन करतो परत एकदा. आता इथं काय असं काय आलंय, तर ऑलरेडी इन्स्टॉल आहे माझ्या सिस्टम मध्ये किंवा पीसी मध्ये. मी इथं नो म्हणणार आहे, कारण मला परत नाही इन्स्टॉल करायचं. तर हे व्हर्जन तुम्हाला भेटेल आणि ते इन्स्टॉल करायचं. त्यानंतर काय करायचंय, आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करावं लागतं. जेव्हा आपल्याला एखादा प्रोग्राम रन करायचा असतो तेव्हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करावं लागतं. आणि ते कसं सेट करायचं, तर हे दिस पीसी ला जायचंय किंवा तुमच्या डेस्कटॉपला दिस पीसी असेल, दिस पीसी ला काय करायचंय, राईट क्लिक करायचंय आणि प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्याच्या नंतर स्क्रीन लॅग होते का? स्क्रीन स्टॉप झाली. ओके. तर काय करायचंय, इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं असते, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करायचं असते. तर ते कसं करायचं, तर डेस्कटॉप वर तुमच्या दिस पीसी असं एक ऑप्शन आहे, त्यावर काय काय करायचं, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचंय आपल्याला. प्रॉपर्टीज मध्ये आल्याच्या नंतर या राईट हँड साइडला काय दिसतं आपल्याला, ऍडव्हान्स सिस्टम सेटिंग्स नावाचं एक ऑप्शन आहे, ऍडव्हान्स सिस्टम सेटिंग. त्याच्यावर क्लिक करायचंय. अशी एक विंडो ओपन होईल सिस्टम प्रॉपर्टीज नावाची. आणि त्या सिस्टम प्रॉपर्टीज नावाच्या विंडोमध्ये एन्व्हायरमेंट व्हेरिएबल एक बटन आहे शेवटी लास्टला, त्यावर क्लिक करायचं. आणि इथं आपल्याला एक पाथ सेट करायचा असतो. एक पाथ नावाचं व्हेरिएबल आहे, सिस्टम व्हेरिएबल, पाथ नावाचं व्हेरिएबल. त्याला काय करायचं, त्याच्यावर क्लिक करून एडिट करायचं. एडिट केल्याच्या नंतर इथे
तुमच्या याच्यामध्ये जर हा पाथ नसेल, सी प्रोग्राम फाईल जावा JDK 20 आणि बिन, हा पाथ जर नसेल तर काय करायचंय, एक न्यू घ्यायचंय. न्यू बटनला क्लिक केल्याच्या नंतर हा पाथ तुम्हाला कुठं सापडेल, तर सी ड्राईव्ह मध्ये इथे जायचंय. सी ड्राईव्ह मध्ये, सी ड्राईव्ह मध्ये गेल्याच्या नंतर प्रोग्राम फाईल्सला जायचंय. त्यामध्ये जावा नावाचा एक फोल्डर असेल, तर त्या जावा नावाच्या फोल्डर मध्ये जायचे आतमध्ये, आणि जे तुम्ही इन्स्टॉल केलेलं व्हर्जन आहे ते इथे दिसेल. JDK 17 असेल तर 17, 21 असेल तर 21, त्यामध्ये जायचंय. आणि बिन नावाचं एक फोल्डर आहे JDK 20 मध्ये, बिन नावाचं फोल्डर, त्यामध्ये जायचंय. आणि हा जो वरचा पाथ आहे दिस पीसी लोकल डिस्क सी प्रोग्राम फाईल जावा JDK 20 आणि बिन, तर याला इथे क्लिक केल्याच्या नंतर तो सिलेक्ट होतो तो पाथ. त्याला काय करायचं, Ctrl+C करायचं, कॉपी करायचे, किंवा याच्यावर तुम्ही राईट क्लिक करून पण कॉपी करू शकता. कॉपी, आणि आपल्याला इथे त्याला सेट करायचं, न्यू असं लिहायचं आणि इथं पेस्ट करायचं. पेस्ट केल्याच्या नंतर ओके करायचंय. इथं ऑलरेडी माझ्याकडे आहे इथं, तर मी हा डिलीट करणार आहे. तर हा सेट केल्याच्या नंतर ओके म्हणायचंय, परत ओके म्हणायचंय, आणि इथे पण ओके म्हणायचं. तर ही आपली जावा इन्स्टॉल केल्यानंतरची सेटिंग. आणि आता काय करायचे, तर पुढचा जो प्रोग्राम आहे आपण जो करणार आहे आता, तो फक्त एकदाच करायचा आहे, आणि मी सांगतो त्या पद्धतीने करायचा आहे. काय करायचंय, नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लस जर असेल तर तुमच्या PC मध्ये ते ओपन करायचे. आणि इथे काय लिहायचंय, तर क्लास लिहायचंय. क्लास, जे काही आपण लिहितो ते क्लास मध्ये लिहित असतो. क्लास, कुठलाही क्लास घ्या, क्लास नेम काहीही असू शकतं, डॉग पण असू शकतं. तर डॉग नावाचा क्लास मी घेतलाय. तर इथे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट, आता या क्लासचा जो स्कोप आहे तो इथपासून इथपर्यंत आहे, म्हणजे इथपासून इथपर्यंत याच्यामध्ये जे काय असेल ते सगळं एक्झिक्यूट होणार. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची मेथड म्हणजे मेन मेथड, आणि तिथं सिंटॅक्स काय आहे, तर पब्लिक स्टॅटिक फाईल आणि मेन. तर हे काय आहे, तर मेन मेथडचं नाव आहे, आणि त्याचं पूर्ण सिंटॅक्स काय आहे, पब्लिक स्टॅटिक फाईल मेन, स्ट्रिंग, स्ट्रिंगचा एस कॅपिटल, स्ट्रिंग, इथे 2 ब्रॅकेट द्यायचे, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि ARGS, हे काय तर व्हेरिएबल आहे. हे व्हेरिएबल आहे, स्ट्रिंग नावाचा हा क्लास आहे. आणि आपण जेव्हा हे 2 ब्रॅकेट पुट करतो तेव्हा या स्ट्रिंग टाईपचा अरे म्हटलं जातं, याला स्ट्रिंग टाईपचा अरे. या सगळ्या गोष्टी आपण नंतर पाहणार आहेत. हे मेथडचं नाव आहे, हा रिटर्न टाईप आहे, हा स्टॅटिक कीवर्ड आहे, आणि हा ऍक्सेस मॉडिफायर किंवा ऍक्सेस स्पेसिफायर आहे. हे सगळे जे आहेत, फाईल, स्टॅटिक, पब्लिक, क्लास, हे काय तर कीवर्ड आहे. आणि हे जे आहे डॉग, हे क्लास नेम झालं, जे आपण देऊ शकतो. हे काही पण दिलं जातं, म्हणजे आपल्या यूज नुसार. आपल्याला समजा ॲनिमल नावाचा क्लास बनवायचा असेल तर ॲनिमल आपण इथे क्लास नेम देणार, किंवा एखादी कार, कार आपल्याला मेन्शन करायची असेल, कार नेम ॲज अ क्लास यूज करायचा असेल तर आपण कार नेम देऊ शकतो. मेन मेथड आहे, ही मेथड कोणी डिफाईन केलेली आहे किंवा कोणी तयार केलेली आहे, तर जावाने तयार केलेली आहे. आणि आपल्या क्लासचं जे एक्झिक्युशन असतं ते या मेन मेथड मधूनच स्टार्ट होतं. तर यामध्ये आपण काय करणार, एक मेसेज लिहिणार आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, किंवा प्रिंट आणि प्रिंटएलएन, या 2 मेथड्स येतात. त्यांचा यूज मी नंतर सांगणार आहे. प्रिंट मेथड कशासाठी यूज केली जाते, तर जो आपला मेसेज आहे तो त्याच स्वरूपात आपल्याला डिस्प्लेवर दाखवण्याचं काम केलं जातं. म्हणजे हे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे, जो काय आपल्याला मेसेज लिहायचा आहे किंवा एखाद्या मेथडला कॉल करायचा आहे, तर ते सगळं आपण सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये लिहितो. हॅलो आणि वर्ड, हे मला प्रिंट करायचे, हे स्टेटमेंट मला प्रिंट करायचे. हे 2 जे स्ट्रिंग आहेत त्यांना मला
प्रिंट करायचे. तर त्यामुळं मी त्यांना या प्रिंटिंग स्टेटमेंटमध्ये लिहिलं आणि ते डबल कोटमध्ये लिहिल्यानंतर काय होतं, जसंची तसं आपल्याला ते प्रिंट झालेलं दिसतं. त्यानंतर याला काय करायचंय, सेव्ह करायचं. सेव्ह कसं करायचं, तर फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज म्हणायचं आणि एका लोकेशनला जायचंय. मी आता डी ड्राईव्ह मध्ये माय वर्कस्पेस नावाचं फोल्डर आहे, त्यामध्ये एक जावा नावाचं फोल्डर आहे. या जावा नावाच्या फोल्डरमध्ये ऑगस्ट ऑगस्ट डॉट जावा काय तर एक्सटेन्शन आहे. तो ती फाईल म्हणजे ती नोटपॅड फाईल मला सेव्ह करायची. तर नोटपॅड फाईलचं नाव जे आहे ते आहे ऑगस्ट आणि डॉट जावा काय तर एक्सटेन्शन आहे, कारण ती जावा फाईल आहे, जावा क्लास येतो. त्यामुळे आपण जे काही लिहितो ते सगळे डॉट जावा एक्सटेन्शनने सेव्ह करतो. तर ही सेव्ह करतोय मी, ऑलरेडी आहे एक्झिस्ट, त्यामुळे मी येस म्हणतोय. आणि नंतर मी काय करणार, तर तिला मला एक्झिक्यूट करायचं. तर एक्झिक्यूट करण्यासाठी काय करायचं, तर त्या लोकेशनला जायचं जिथे आपण ती फाईल सेव्ह केली डी ड्राईव्ह मध्ये, माय वर्क स्पेस जावा, आणि यामध्ये आपला ऑगस्ट डॉट जावा नावाचा एक जावा नावाची फाईल आहे. तिला काय करणार मी, तर इथे या तिच्या लोकेशनवर मी क्लिक करणार आणि इथं CMD कमांड प्रॉम्प्ट मी ओपन करणार. कसं ओपन करायचं, तर त्या पाथ वर आपल्याला क्लिक करायचे आणि CMD पुट करून एंटर करायचे. एंटर केल्यानंतर तो जो आपला पाथ आहे डी ड्राईव्ह माय वर्कस्पेस जावा, तर त्या पाथला आपण इथे लोकेट झालेलो असू कमांड प्रॉम्प्टवर. आणि या फाईलला आपल्याला काय करायचं आहे आता, तर कंपाईल करायचं. कंपाईल कसं करणार, तर जावा सी स्टँड्स फॉर जावा कंपायलर, सी फॉर कंपायलर, आणि जावाचा कंपायलर आहे मग त्यामुळे काय जावा सी. आणि इथे काय करायचे, तर आपल्याला फाईल नेम पुट करायचे, फाईल नेम, आणि ते पण ज्या स्वरूपात आपण लिहिलेलं आहे. कॅपिटल लेटर मध्ये असेल तर कॅपिटल लेटर मध्ये, स्मॉल केस मध्ये असेल तर स्मॉल केस मध्ये. तर ऑगस्ट नावाची फाईल आहे आणि तिचं एक्सटेन्शन सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे इथे, डॉट जावा एक्सटेन्शन. आणि पूर्ण जी कमांड आहे आपली जावा सी ऑगस्ट फाईल नेम डॉट जावा एक्सटेन्शन, तर हे पूर्ण पुट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एंटर करायचं. एंटर केल्याच्या नंतर आपल्या फाईलमध्ये जर काही एरर असेल तर इथे आपल्याला एरर दाखवलं जाईल. फाईलमध्ये जर एरर नसेल तर डायरेक्ट आपल्याला हे आउटपुट भेटेल. आणि आता काय करायचंय, सक्सेसफुली कंपाईल झालं आपली फाईल कंपाईल झाली, त्याच्यामध्ये एकही एरर नाही. तर एकही एरर नाही म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिला रन करायचंय. दोन प्रोसेस असतात, एक असते कंपायलेशन आणि एक असतं एक्झिक्युशन. कंपायलेशन साठी आपण ही कमांड यूज करतो आणि एक्झिक्युशन करता आपण जावा आणि त्या क्लासचं नाव. तर कंपाईल झाल्याच्या नंतर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल की डॉग डॉट क्लास ही क्लास फाईल तयार झाली. म्हणजे ही क्लास फाईल काय आहे, तर जावा ही लँग्वेज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे असं म्हटलं जातं. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट का, तर आपण एक फाईल मल्टिपल पीसीवर किंवा एका पीसीवरची फाईल आपण मल्टिपल पीसीवर दुसऱ्या अनदर पीसीवर इन्स्टॉल करू शकतो किंवा रन करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळं त्या जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हटलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं असतं एक्झिक्यूट करण्यासाठी, तर जावा आणि त्या क्लासचं नाव यूज करायचं असतं. तर आपल्या क्लासचं नाव काय आहे, तर डॉग आहे. इथे आपण लिहिलं होतं क्लास डॉग. तर या डॉग क्लासला मला रन करायचं, त्यामुळे मी इथे लिहिणार जावा स्पेस डॉग आणि एंटर करणार. एंटर केल्यानंतर काय आलं, तर मला जो मेसेज प्रिंट करायचा होता हॅलो वर्ल्ड, तो काय झाला इथं प्रिंट झालाय किंवा डिस्प्ले झालाय. ही ही जी मेथड आहे एखादी जावा फाईल रन करण्याची, ही आपल्याला कुठेही करावी लागत नाही. किंवा जे एक्सपर्ट असतात लोक, ते कमांड प्रॉम्प्टचा यूज करतात. त्यांचं फाईल एक्झिक्युशन किंवा एखादा क्लास रन करायचा असेल तर ते लोक कमांड प्रॉम्प्टचा यूज करतात. बट ही जी पद्धत आहे ही न्यू कमर साठी म्हणजे थोडी डिफिकल्ट आहे.
कारण इथे आपल्याला सजेशन भेटत नाहीत नोटपॅडवर आणि खूप सारे प्रॉब्लेम येतात. तर आपण काय करणार, एक आय डी यूज करणार आपले प्रोग्राम वगैरे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी. तर माझ्याकडं या लॅपटॉपमध्ये इक्लिप्स नावाचा आयडी स्टँड्स फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, त्याला आयडी म्हटलं जातं. इक्लिप्स आयडी म्हणजे काय, तर इंटिग्रेटेड एन्व्हायरमेंट. म्हणजे तो काय करतो, आपल्या सगळ्या क्लासला किंवा पूर्ण प्रोजेक्टला एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो. एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तो जावाला आपल्याला यूज करण्यासाठी एक सुटेबल प्लॅटफॉर्म म्हणू शकतो आपण, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर आयडी करतो. तर आयडी कुठले टाईपचे येतात, तर हा झाला इक्लिप्स आयडी. त्यानंतर नेटबीन्स म्हणून एक आयडी, नेटबीन्स किंवा व्ही एस कोड. व्ही एस कोड हा एक खूप इम्पॉर्टंट आयडी आहे. व्ही एस कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. तर याच्यामध्ये पण आपण काय करू शकतो, तर जावाला इन्स्टॉल करून रन करू शकतो. तर हा सगळ्यात सोपा वाटतो मला, कारण याच्यामध्ये जास्त किचकटपणा नाहीये. तर हे नेटबीन्स झालं, व्ही एस कोड झालं, हे थोडे डिफिकल्ट आहेत यूज करण्यासाठी एका नवीन स्टुडंटला किंवा न्यू कमर्सला. तर हा आयडी मी यूज करणार आहे इथून पुढं आपल्या थ्रू आउट द क्लासमध्ये. तर इथे आपल्याला याच्यावर जेव्हा डबल क्लिक करतो आपण, तेव्हा तेव्हा इथं वर्क स्पेस तुम्हाला पुट करावं लागतं किंवा डायरेक्टली जे डिफॉल्ट असतं, डिफॉल्ट वर्क स्पेस. तर मी इथं वर्क स्पेस जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे किंवा क्रिएट केलेलं आहे. डी ड्राईव्ह मध्ये एक माय वर्क स्पेस नावाचं फोल्डरमध्ये, जावा नावाच्या फोल्डरमध्ये हे हा वर्क स्पेस मी इथं दिलेला आहे. आणि इथून पुढचे जे काही प्रोग्राम्स मी करेल किंवा जे काही प्रोजेक्ट करेल, तर ते सर्व या लोकेशनला सेव्ह होतील. आणि तुम्ही काय करू शकता, इथून ब्राउज करून एखादं फोल्डर सिलेक्ट करू शकता. तर समजा तुम्हाला तुमच्या लॅपटॉपमध्ये, पीसी मध्ये हे असेल काय, वेगवेगळे ड्राईव्ह असतील. समजा तुमच्याकडे ई ड्राईव्ह आहे, ई ड्राईव्ह मध्ये तुम्ही एखादं नवीन फोल्डर, न्यू फोल्डर, जावा, त्या फोल्डरला क्रिएट करून सिलेक्ट फोल्डर म्हणून त्याला सिलेक्ट करू शकता. तर ई मध्ये जावा नावाचा फोल्डर हा एक ड्राईव्ह इथं तयार झाला, वर्क स्पेस तयार झाला. तर ठीक आहे, मी हा वर्क स्पेस इथं सिलेक्ट करतोय आणि लॉन्च करणार आहे इक्लिप्सला. ओके, हा करंटली इन यूज आहे. तर इथे ऑलरेडी वर्क स्पेस तयार आहे. हे पहा, जावा ऑगस्ट, इथे पाहू शकतो तुम्ही. याला जे कसं पाहायचं, तर हा प्रोजेक्ट आपण काल क्रिएट केला होता, ऑगस्ट 1. याचं जर लोकेशन पाहायचं म्हटलं, तर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायचं. प्रॉपर्टीज मध्ये गेल्याच्या नंतर इथे लोकेशन पाहू शकता तुम्ही. तर हा प्रोग्राम आपण कुठे सेव्ह केलाय ते आपण पाहू शकतो. प्रॉपर्टीज मध्ये जाऊन हे इथे पहा, रिसोर्स मध्ये डी डी ड्राईव्ह माय वर्क स्पेस फोल्डर, जावा नावाचं एक फोल्डर आहे. त्याच्यामध्ये हा आपलं काय झालं, तर प्रोजेक्ट नेम झालं. त्यामध्ये SRC नावाचं एक फोल्डर आहे. हे इथे पहा, SRC जावा बेसिक. त्यामध्ये जावा बेसिक नावाचं पॅकेज आणि हा प्रोग्राम आपण काल क्रिएट केलेला हॅलो वर्ल्ड. तर इथून तुम्ही डायरेक्ट
क्लिक जर केलं शो इन सिस्टम एक्सप्लोरर, तर तुम्ही डायरेक्ट त्या लोकेशनला जाता जिथं तुमचा प्रोग्राम सेव्ह झालाय, म्हणजे त्या लोकेशनला जाता. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं असते, तर नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा असतो. जे काही आपल्याला लिहायचं असतं तर ते प्रोजेक्ट मध्ये लिहायचं असतं. तर प्रोजेक्ट कसा तयार करायचा, तर फाईल मध्ये जायचे, न्यू आणि प्रोजेक्ट. प्रोजेक्ट म्हटल्याच्या नंतर तुम्हाला कुठला प्रोजेक्ट घ्यायचा आहे. तुम्ही ग्रेडलचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, ग्रेडल प्रोजेक्ट, की नेवनचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, की जावाचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, जावाचा प्रोजेक्ट घ्यायचा आहे. जावा प्रोजेक्ट आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टला नाव द्या असं विचारलं जाईल. एंटर अ प्रोजेक्ट नेम, आणि त्या प्रोजेक्टला तुम्हाला काय करायचं, नाव द्यायचं. तर AUGUST ऑगस्ट असं ऑगस्ट अंडरस्कोर बॅच असं मी नाव देतोय. आणि जावाच्या कन्व्हेन्शन नुसार काय, तर प्रोजेक्टचं जे फर्स्ट लेटर असतं, प्रोजेक्ट नेमचं जे फर्स्ट लेटर असतं ते ऑलवेज स्टार्ट्स विथ अप्पर केस लेटर. तर अप्पर केस लेटरनीच त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. अप्पर केस लेटरनी नाही झाली तर काय होतं, तर ते तुम्हाला एक मेसेज शो करतं की त्याचा काही इफेक्ट नाही होत, बट प्रोजेक्टचं जे नाव असतं ते अप्पर केस लेटरने सुरुवात व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर काय करायचे, तर फिनिश करायचे. फिनिश केल्याच्या नंतर एक प्रोजेक्ट तुमच्या प्रोजेक्ट एक्सप्लोरर मध्ये क्रिएट झालेला असेल. क्रिएट झाल्याच्या नंतर काय करायचं, तर SRC नावाचा फोल्डर आहे, त्याच्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचं, न्यू, आणि एक पॅकेज आपण क्रिएट करणार आहे, पॅकेज. आणि पॅकेजचं जे नाव असतं ते स्मॉल केस लेटरने सुरुवात व्हायला पाहिजे. पॅकेजचं जे नाव आहे ते ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉल केस लेटर. तर इथे मी बेसिक जावा म्हणतोय. हे आपल्यावर डिपेंड आहे, पॅकेजचं नाव काय असायला पाहिजे किंवा प्रोजेक्टचं नाव काय असायला पाहिजे. बेसिक जावा, तर या नावाचं पॅकेज मला क्रिएट करायचं आहे, त्यामुळे मी काय केले, तर नेम दिले बेसिक अंडरस्कोर जावा. फिनिश म्हटल्याच्या नंतर हे पॅकेज इथं क्रिएट झाले. तर हा हॅलो नवीन. सर. यस, हॅलो, आवाज येतोय का? हॅलो कृष्णा, हॅलो.